मॉलमध्ये श्रुतीला पटवून टिंबटिंब केले भाग 1. नमस्कार मित्रांनो, मी मन चलचल स्वागत करतो. कथा वाचून तुम्ही बोटांचा आणि हातांचा वापर नक्की करत आहात ना? तर चला मी माझ्या कथेला सुरुवात करतो. सकाळची वेळ होती. घरात बसून मी मँगो शेक बनवून स्नॅपचॅटवर स्नॅप टाकला. त्यावेळी मी स्नॅपवर मुलींची आयडी शोधत असताना एका मुलीला मी ॲड केले. लगेच समोरून मला एक ॲक्सेप्टेडचा रिप्लाय आला. तसं मी तिला हाय मेसेज केला. समोरून पण रिप्लाय येत होता. त्या दिवशी आम्ही सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बोलत होतो आणि नंतर मग थोडा ब्रेक घेऊन परत आमची चॅट चालू झाली आणि त्याच दिवशी आम्ही एकदम क्लोज फ्रेंड झालो. ती तिच्याबद्दल सर्व शेअर करत होती. मी माझ्याबद्दल तिला सांगत होतो. तुम्हाला देखील तिच्याबद्दल सांगतो. तिचं नाव होतं श्रुती. तिची फिगर एकदम स्लिम फिट, एवढी स्लिम होती ती, आणि ती माझ्या घरापासून जवळ राहत होती. कमीत कमी अर्धा तासाचं अंतर होतं तिचं घर. तर त्या दिवसभरात आम्ही एवढे चांगले फ्रेंड झालेलो की रात्री पण बोलत होतो. त्या दिवसाची आणि रात्री एवढी काही तिने सांगितलं मला तिच्याबद्दल. दुसऱ्या दिवशी मी सकाळपासून मेसेजवर आणि व्हिडिओ कॉलवर बोललो. दुसऱ्या रात्री असंच आमचं बोलणं चालू होतं. तर मी सहज तिला विचारलं की आपण भेटायचं का कधी. त्यावर तिचा रिप्लाय आला की जर तुला आत्ता येता आलं तर आत्ता ये. तेव्हा रात्रीचे 12:30 वाजले होते. मी देखील खुश होऊन तिला बोललो, हो येतो, पण कुठं येऊ. तर तिने मला तिचा ॲड्रेस दिला. त्या ॲड्रेसवरती मी 1 वाजता पोचलो आणि तिला स्नॅपवर कॉल केला. ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी आलेलो आहे. तर ती बोलली, एक काम कर, बाईक मेन रोडवर साईडला लावून खाली उतर आणि खाली एक दवाखाना आहे तिथं ये. मी येते, तुला तिथं येतं. तिचा घर त्या दवाखान्याच्या मागे होता. ती आली आणि मला बोलली, चल घरी. त्यावर मी बोललो, घरी तर ती हो म्हणाली आणि आम्ही तिच्या घरच्या बाहेर गेलो. ती बोलली, इथं थांब, मी आतमध्ये बघते. तिने दरवाजा उघडला आणि बघितलं आणि बाहेर येऊन बोलली, सावकाश खाली बघून चल, दादा आणि पप्पा झोपलेत. हे तिचे बोलणे ऐकून माझी तर खूप फाटली. जर चुकून धक्का लागला या मी आतमध्ये असताना कोणी उठलं तर हे दोघे माझी नक्कीच मारणार. आणखी मोठं लफडं होणार. तरी देखील मी हिम्मत करून आतमध्ये घुसलो. तिने दरवाजा लावला आणि मी तिच्या मागे गेलो. ती रूममध्ये घुसली. तिच्या मागून मी घुसलो आणि तिने दार लावताच मी तिला घट्ट मिठी मारली आणि दोघांनी पण एक श्वास सोडून राहिलो. तसं तिने माझी मान पकडून करू लागली. मग मी पण सुरुवात केली आणि तिथंच उभे आणि तिचे छोटे आंबे दाबू लागलो. नंतर थोडा वेळ करून झाल्यावर आम्ही बेडवर गेलो आणि लोळत करू लागलो. आम्ही नवीन मित्र होतो, पण चॅटवर या व्हिडिओ कॉलवर बद्दल काही बोललो नव्हतं. पण फर्स्ट भेटीतच हे आमचे अच्छे साडे. भेटल्यावर आम्ही बोलणं कमी आणि ओनली वन टिंब मोकाट चालू होतं. बेडवर झाल्यावर मी तिला करायला चालू केले. आधी तिचा टाप काढला तशी तिची पंचदवाली दिसली. ती देखील काढून टाकली. खाली शर्ट घातलेलं होतं ते काढलं. नंतर पिंक काढली आणि चिमणीत बोट घालून तिचे छोटे आंबे दाबत खाऊ लागलो. ती रंगात आली तसं मी माझी काढली आणि मी पण खालून टिंब झालो. मी सोबत जाताना टिंब घेऊन गेलेलो होतो.
तो खिशातून काढून तिच्याकडे दिला. तसे तिने फोडून माझ्या टॉवरवर लावला आणि कडक टॉवर चिमणीवर ठेवला. मी एक झटका दिला तसा माझा अर्धा आतमध्ये घुसला आणि तिने मला मिठी मारली. तसं मी आणखी एक दणका देऊन पूर्ण आतमध्ये घातला आणि करू लागलो. दोघे पण खूप तापलेलं होतं. तर 9 मिनिटांनी दोघांनी पाणी सोडलं. एकाच पदमध्ये आम्ही पहिला शॉट पूर्ण केला आणि मी तिच्या अंगावर बसून राहिलो. थोड्या वेळात तिने पुन्हा करायला चालू केलं. तसा माझा बाबूराव पुन्हा कडक टॉवर झाला. मी बाजूला झालो. तसं तिने माझं ते काढलं आणि न्यू लावलं. मी तिला डॉगी स्टाईलमध्ये केलं आणि माझा कडक टॉवर पिंक चिमणीत एका दणक्यात आतमध्ये घातला. तिला त्रास होत होता, पण मला काही बोलत नव्हती. ती करून घेत होती. मी पण जोरजोरात होतो. हा पण शॉट जवळजवळ 9 ते 10 मिनिटं चालला आणि माझं पाणी निघालं. तसं मी तिच्या अंगावर पडलो. तरी ती त्याच पोजमध्ये होती. मग मी तिला सांगितलं, खाली झोप. तशी ती खाली झाली आणि राहिली. थोड्या वेळात तिने मला आवाज दिला आणि उठवलं. मी उठलो. ती सरळ झाली, टिंब काढला आणि परत करायला लागली. मग मी पण करताना छोटे आंबे जोरजोरात दाबत होतो. मग मी सरळ बसलो भिंतीला चिटकून आणि तिला लगेच करत येऊन मांडीवर बसली आणि माझा कडक टॉवर हलवत होती. थोडा हलवल्यावर तिने लगेच बाबुरावर लावला आणि त्यावर बसून करत होती आणि हलवून टॉवर आतमध्ये घेत होती. मला तसं नीट करायला जमत नव्हतं. मग मी दोन्ही हात आंब्यावरून कडून पायामध्ये घातले आणि उचलून शॉट मारत होतो. कचा मी शॉट मारत होतो. जेव्हा पण मी जोरात करत होतो, ती एन्जॉय करून घेत होती. तुला त्रास पण होत नव्हता, पण ती ते विचारून टिंबसा आनंद घेत होती. 5 मिनिटं मी तिला खाली आणि खालून उचलून करू लागलो. ती चोळत टिंब घेत होती, एन्जॉय करत होती. तेवढ्यात माझा टिंब फाटला आणि माझा बाबूराव बाहेर काढायला गेलो तर ती बोलली, राहू दे, तू कर. निघायला आलं की मी आणखी जोरजोरात झटके देत होतो आणि आता माझं होणार. मी बाहेर काढून सर्व चीक तिच्या अंगावर उडवला. तिच्या आंब्यापासून तर चिमणीपर्यंत चीक उडाला होता. नंतर खिडकीजवळ उभी केली आणि ते झाल्यावर रूममध्ये टेबल होत्या, त्या टेबलवर बसवून झालेली आणि एकदा तिला माझ्यावर घेऊन गेली. त्या रात्री मी 1 वाजता घरात घुसलो ते सकाळी 4ला घरून बाहेर निघालो. पण त्या 3 तासामध्ये मी तिला 6 वेळा केले, ते देखील वेगवेगळ्या पोजमध्ये. तिने सुरुवातीला 4 वेळा स्वतःहून रिस्पॉन्स दिला, पण नंतर ती शांत झाली होती. पण मला राहवत नव्हते. मी चालूच होतो. मी 6 नेलेले होते, पण त्यात 2 फाटले. मग मी 2 शॉट बिना याचे लावले, पण थांबलो नाही. 6 वेळा झाल्यावर बघितलं तर सकाळचे 4 वाजले होते. मग आम्ही दोघांनी कपडे घातले आणि नॉर्मल होऊन एक मिठी मारली आणि घरी निघायला तयार झालो. पुन्हा तिने हॉलमध्ये बघितले. दोघे पण गाढ झोपेत होते. मग तू पुढे जाऊन हॉलचा दार उघड आणि मला सोबत घेऊन बाहेर सोडलं. मी बाहेर जाताच एक मोकळा श्वास सोडला आणि तिला पुन्हा मिठी मारून एक करताना आंबे आणि टिंब दोन्ही दाबून निघालो व ती पण आतमध्ये गेली. अशा तऱ्हेने मी तिला पहिल्या भेटीमध्ये न ठरवता एवढा केलं. पुढचं कान पुढच्या कथेत सांगेन. आणखी कशी टिंब केली ते आणखी मजेशीर कथा सांगेन. ही कथा पूर्णपणे सत्य आहे आणि मी जे काही माझ्यासोबत झाले आहे तेच सांगितलेले आहे. तर मित्रांनो, माझी आणि श्रुतीची ही कथा कशी वाटली ते नक्की मला खाली कमेंट करून आणि लाईक करून कळवा.
आणि मनचंचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.